नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर शहरात रस्त्यावर होत असणाऱ्या खोदकामामुळे आता जनतेचा रोष वाढत चालला असून यावर वेळीच आवर नाही घातला तर परिस्थिती काय वळण घेईल हे सांगता येत नाही. महानगरपालिका यावर बोलावयास तयार नाही व विरोधी पक्ष निद्रावस्थेत आहे. त्यामुळे या बाबतीत नागरिकच पुढे सरसावले नाही तर नवलच. महाराष्ट्रात पहिला जिल्हा म्हणून नावारूपास आलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना अजूनही ससे होलपट करावे लागत आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेतल्यानंतर तरी येथील रस्ते, त्यानंतर मुलांच्या शिक्षणाकरिता गावोगावी बसची सुविधा, आरोग्याची सुविधा यात काही बदल होईल असे काही अंशी येथील नागरिकांना वाटले. परंतु अजूनही स्थिती जैसे थेच असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्यात उद्यापासून 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. या परिस्थितीत कॉपीपासून रोखण्याकरिता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जाणार असल्याची माहिती राज्य शासनाने दिली आहे. त्यासोबत कॉपी करणारे आणि कॉपी करताना त्यांना सहाय्यता करणारे यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. दारू पिणे कसे महागात पडते याचे उत्तम उदाहरण वणी शहरात दिसून आले. एका शेतकऱ्याने आपला कापूस विकला आणि त्यात त्याला 90,000 रुपये मिळाले. ते 90,000 रुपये त्याने त्याच्या पिकअप वाहनाच्या डिक्कीत ठेवले आणि तो आपल्या सहकाऱ्यासोबत दारू प्यायला बारमध्ये गेला. येऊन बघतो तर काय त्याच्या पिकअप वाहनाच्या डिक्कीतून 90,000 रुपये लंपास झाल्याची घटना घडली. याची तक्रार त्यांनी वणी पोलीस स्टेशन येथे केली. परंतु दारूच्या व्यसनाने त्याचे 90,000 रुपये आणि त्याकरिता केलेली मेहनत हे दोन्ही वाया गेले असेच म्हणावे लागेल. आलापल्ली वन परिक्षेत्रात एका नागरिकास घरासाठी मातीची गरज होती आणि ती माती ट्रॅक्टरमध्ये वाहन करीत असताना वन विभागाच्या वनपाल मारुती गायकवाड यांनी त्या ट्रॅक्टरला अडवले आणि त्यांच्याकडून 1,10,000 रुपयाची लाच मागितली. सुरुवातीला ट्रॅक्टर चालकाने त्याला होकार दर्शवला, परंतु देण्याची इच्छा नसताना त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याची तक्रार केली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाळे टाकत वनपालास लाच घेताना अटक केली. चिमूर शहरात अवैध मार्गाने रेतीची तस्करी सुरू आहे आणि यात अनेक अधिकारी गुंतले असल्याची चर्चा नागरिकात आहे. या पार्श्वभूमीवर पहाटे रेतीचा ट्रक सोडणाऱ्या चिमूरच्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची चौकशी करा अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीने केली आहे. संक्रांतीनंतर उष्णतेचा पारा वाढत जातो आणि त्याची धग आता नागरिकांना सोसावी लागत आहे. हळूहळू दुपारी उष्णता वाढत असून लवकरच उष्णतेचा पारा वाढणार असल्याची सूचना हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेच्या लाटांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. चंद्रपूर शहरात सध्या वाटमारीचे प्रकरण वाढत चालले असून गौतम नगर येथून महाकाली कॉलरी येथे जात असलेले एका इसमास बळजबरीने त्याच्याकडून 5,000 रुपये रोख, त्याचा मोबाईल आणि त्याचे दुचाकी वाहन पळवण्यात आले. ही घटना संध्याकाळी घडली असून याची तक्रार पोलीस ठाण्यात केली असता पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवीत 2 आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून 66,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.